ये माऊली ये ये ये. अगं तुझ्या घरी देवीची अगदी यथासांग पूजा केली असेलच तू. आणि इथे तर आपण अखंड देवीचा जागर करतो आहोत. या नवरात्रामध्ये देवीच्या 9 रूपांची किंवा 9 देवींची पूजा करण्याची आपल्याकडे एक मंगलमय प्रथा आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री. अशा 9 रूपामध्ये देवीचं पूजन केलं जातं. माऊली, ही देवीची विविध रूप म्हणजे आदिशक्तीचाच अवतार आहेत. आपण त्याचं मनोभावे पूजन करायचं असतं आणि आपलं आयुष्य अधिक अधिक समृद्ध करायचं असतं आणि तिच्या तेजामधला अंश आपल्यामध्ये सामावून घ्यायचा असतो. महिषासुर मर्दिनी दुर्गा देवी हा तिचा महत्वाचा अवतार. पण हा अवतार केवळ महिषासुराला मारण्यापुरताच आहे असं नाही. कारण तो असुर गेल्यानंतर असुरांच्या मध्ये एक दुफळी माजली आणि एक नवीनच संकट देवी समोर येऊन उभं राहिलं. ते संकट नेमकं काय होतं ते पाहूया आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या या नव्या भागामध्ये. ब्रह्मदेव, आपण माझे ऐकून घ्यावे. मी दिलेल्या शासनामुळे व्यथित झालेला नारद तुझ्याकडे येणार आणि तू त्याचा पक्ष घेऊन माझ्याकडे येणार हे मला ज्ञातच होते. परंतु कुणीही कितीही गयावया केली तरी मी ह्यास क्षमा करणार नाही. असा काय अक्षम्य अपराध केला आहे नारदाने? नियतीच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आहे याने. मी महिषासुराला दिलेल्या वरदानाबद्दल अनुचित वेळेस यांनी त्रिदेवींना सांगितले आणि त्यातून असे काही तात्पर्य निघाले की जणू काही मीच अपराधी आहे. जे काही झाले ते या नारदामुळेच झाले आहे. जिकडे जावे तिकडे याचे मुख उघडून सर्व काही बोलून जाण्याची आवश्यकताच काय? प्रभो, त्याचे मुख तर आपण बंद केले आहे. तो कसा काही बोलेल? त्याच्या मनात इतके साचले आहे की ज्याला मुखाद्वारे मार्ग मिळत नाही, म्हणून ते उदरात सामावले आहे आणि ते व्यापक झाले आहे. कदाचित त्याला आपल्याशीच बोलायचं असेल म्हणून तो अस्वस्थ झाला असेल. श्री ब्रह्मदेव, ऐका माझे. त्याला एक संधी द्यावी. तुम्ही जे म्हणाल तसाच तो वागेल. नारायण नारायण. पिताश्री क्षमा असावी. पिताश्री, माझा मानस आपल्याला क्लेश देण्याचा मुळीच नव्हता. परंतु मी त्रिदेवींना सांगितले म्हणून तर दुर्गा देवींची निर्मिती झाली आणि म्हणूनच महिषासुराचा अंत झाला. देवी दुर्गा यांची उत्पत्ती होणारच होती नारदा. प्रश्न अकारण क्लेश निर्माण होण्याचा आहे. महिषासुराला दिलेल्या वरदानाबद्दल मला अपराधी ठरवण्यात आले. त्याचे काय? आणि हे सगळे तुझ्यामुळे झाले. मला मान्य आहे मी अपराधी आहे आपला. कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी मी थांबवू शकलो नाही स्वतःला. परंतु मी आपणास शब्द देतो, यापुढे कधीही माझ्या मुखातून अवाक्षरही निघायचे नाही. आणि तसे जर का घडले तर आपण द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. आपला पुत्र किती मनोभावे विनंती करतो आहे, त्यास आपण क्षमा करावी. ही तुला अखेरची संधी देण्यात येत आहे नारदा. जर तू तुझे मुख कुठे उघडलेस आणि नवीन समस्या उद्भवली तर? नारायण नारायण, तशी वेळ येऊच देणार नाही हा नारद. पिताश्री, आपण निश्चिंत राहा. चला,
आता दुर्गा देवी यांच्या विजयोत्सवाकडे जायला हवे. नारायण नारायण. दुर्गा देवीचा विजय असो. दुर्गा देवीचा विजय असो. दुर्गा देवीचा विजय असो. स्त्री शक्तीचा विजय असो. दुर्गा, आज तुझ्याच मुळे सृष्टीवर स्त्रीचे अस्तित्व अबाधित आहे. तुझ्यामुळे तिला आदर व सन्मान प्राप्त झाला आहे व यासाठी सर्व सृष्टी तुझी ऋणी आहे. इतके सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना माझे पिताश्री आणि आराध्य चिंतित का बरं दिसताय? श्री ब्रह्मदेव, आपणही तोच विचार करत आहात का जो आम्ही करत आहोत? होय माधवा, अजूनही संकट सरले नाही हे सत्य आहे. जे घडून गेले त्यापेक्षा येणारा काळ अधिक भयावह आहे. ह्याचे चिंतन करणे जास्त आवश्यक झाले आहे. हे काय घडतंय? नाही नारदा, नाही. तू वचन दिलंयस, कुठल्याही बाबतीत लक्ष घालणार नाहीस. मुख तर अजिबात उघडणार नाहीस. प्रणाम पिताश्री. प्रणाम प्रभू. मुनिवर, आम्हास असे कळले आहे की पिता पुत्रांमध्ये कलह निर्माण झाले आहेत. छे छे प्रभू, अहो ते तर पिताश्रींचे माझ्यावर असलेले प्रेम जे क्रोधाच्या रूपाने बाहेर आले फक्त. परंतु प्रभू, म्हणजे मला एक असे इतके सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना, सगळे इतके उत्साहात असताना मला असे विचारायचे आहे आपणास की म्हणजे तुम्ही आहात, मीही आहे, म्हणजे चिंतेची काही बाब नसणारच नाही का? नाहीये ना? मुनिवर, आपण काही क्षणांपूर्वीच आपल्या पिताश्रींना शब्द दिला होता, त्याचा आपणास विसर पडला असावा. तुमच्या पोटात काहीही शिल्लक राहत नाही, त्यामुळे तुम्हाला काही न सांगणेच इष्ट. नाहीतर जसे ब्रह्मदेवानी तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्यास बंधने घातली आहेत, तसेच तुमच्या तिन्ही लोकी भ्रमणावर सुद्धा बंधने घालावे लागतील. छे 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 प्रभू, मी काही नाही, मी कोणालाही विचारणार नाही. प्रभू, आपण काहीही सांगितलं नाही तरी आता माझी ही अस्वस्थता कशी शांत करू? या आसनावर आता केवळ माझाच अधिकार आहे, कारण दैत्यराज महिषासूर यांना सर्वाधिक सहकार्य मी केले आहे. नाही, यांचा उत्तराधिकारी मी आहे. असे असेल तर आपल्या युद्धात जो विजयी होईल तोच ठरेल उत्तराधिकारी. थांबा. काय चाललाय हा मूर्खपणा? तुमच्या दैत्यराजांचा अंत होऊन असा कितीसा काळ सरला आहे आणि या सिंहासनासाठी आपण भांडतात? नाही, कुणीही नाही. तुमच्यापैकी या आसनासाठी कुणीही योग्य नाही. परंतु दैत्यगुरु, कुणीतरी दैत्यकुळाचे हे पद पुढे नेणे आवश्यक आहे. परंतु म्हणून तुम्ही हा मान तुमचा आहे असे समजू नका. तुमच्या या अनाठाई वृत्तीचा लाभ ते देव घेतील. तुमचे हित यातच आहे की मी जसे सांगेन तसे वर्तन करा. परंतु या आसनाचे उत्तरदायित्व कोणाकडे जाणार हे तरी सांगावे. याचे उत्तर या क्षणी देणे इष्ट नाही. देवा, महादेवा, क्षमा असावी. आपल्या साधनेत व्यत्यय आणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. परंतु
काय झाले मुनिवर? आपण इतके व्यथित का झाले आहात? हे भाव, हे दुःख, हे शल्य एका पुत्राचेच आहे. म्हणजे म्हणजे एका चिंतित पिताश्रींची व्यथित अवस्था पाहून ह्या पुत्राची काय अवस्था होणार? पिताश्री चिंतित. काय झाले आहे ब्रह्मदेवांना? तेच तर कळत नाहीये. आता त्यांची चिंता त्यांच्या पुत्राला सांगून तोही चिंता दूर होईल की काय, ह्या चिंतेने कदाचित ते मला सांगत नसतील काही. परंतु पिताश्रींची आगतिकता मला बघवत नाही. केवळ त्यांच्या चिंतेचे कारण मला समजले तर मी माझं पुत्राचं कर्तव्य पार पाडेन आणि त्यांची चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न करेन. मात्र आता महिषासुराच्या अस्तानंतर त्यांना नेमकं कोणत्या कारणानं ग्रासलं आहे हे काही मला समजत नाही. मुनिवर, एक संकट सरले याचा अर्थ सारे काय सुरळीत झाले असे नाही. ही येणाऱ्या संकटाची नांदी आहे. आत्ता झाले त्याहूनही भयावह आणि अकल्पित असे युद्ध होणार आहे मुनिवर. युद्ध? महादेवा, कुणाकुणामध्ये होणार आहे युद्ध? देव आणि दैत्य. आणि या वेळेस येणारे संकट खूप मोठे असणार आहे. यावेळेस सर्व दैत्य एकत्र येणार आहे आणि त्यासाठी कारणीभूत होणार आहे रक्तबीज. रक्तबीज? होय मुनिवर, रक्तबीज. त्याची तपश्चर्या आता फळास येणार आहे. त्याला अशी शक्ती अवगत आहे की त्याच्या रक्तातील प्रत्येक थेंबापासून एका असुराची निर्मिती होते आणि म्हणूनच त्याच्यापासून समस्त सृष्टीला, देवलोकाला भय आहे. महिषासुराच्या संहारापश्चात सर्व दैत्य अस्वस्थ, अस्थिर झाले आहे. रक्तबीजच्या रूपात त्यांना मोठे पाठबळ प्राप्त होऊ शकते. नारायण नारायण. म्हणजे हे श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्या चिंतेचं कारण आहे तर. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण. कोण आपण आणि कुठे जात आहात? मी कोण? तू मला नाही ओळखलेस? बरोबरच आहे, मी देवर्षी नारद. तुम्ही कुणीही असोत, परंतु आमचे स्वामी कठोर तप करत आहेत आणि त्यांच्या साधनेत कुणीही व्यत्यय आणायचा नाही असे आम्हाला सांगितले आहे. असे? बघू तरी कसा कठोर तप चालू आहे ते. हे बघा, आल्या पावली परत जा, अन्यथा आम्ही तुमचा जीव घेण्यास देखील कमी करणार नाही. नारायण, हा रक्तबीज तर किती कठोर तप करतो आहे. याची जर तपश्चर्या सफल झाली तर देवलोकाचे अस्तित्व नाहीसे झाल्याखेरीज राहणार नाही. देवेंद्र, देवेंद्र.
मुनिवर काय झाले आपण आज? देवेंद्र देवेंद्र अहो तुमचा इथे आनंदोत्सव सुरू आहे आणि तिथे 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 काय झाले मुनिवर? कसली वार्ता घेऊन आला आहात आपण? छे 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 देवेंद्र मी कसलीही वार्ता घेऊन आलेलो नाही. मुनिवर यांना काय झाले आहे हे आम्हास पाहावयाचे आहे. आनंदोत्सवास काही काळासाठी विश्रांती द्या. मुनिवर देवेंद्र मला काहीही झालेले नाही. हो तुम्हाला समजत कसं नाहीये? येणारा पुढचा काळ किती खडतर आहे ते. असे म्हणजे एखादा दैत्य पुन्हा आराधना करू लागला की काय? नारायण नारायण देवेंद्र अगदी योग्य ओळखलेत तुम्ही. आणि तो महिषासुरापेक्षाही अधिक बलवान आहे असे तर नसेल? अगदी योग्य म्हणालात देवेंद्र. त्या रक्तबीजाच्या तपश्चर्येची चिंता त्रिदेवांना सतावते आहे. नारायण नारायण देवेंद्र आता कुठे हुश्य वाटते आहे. कधीपासून या सगळ्या गोष्टी या उदरामध्ये घेऊन वावरत होतो. कधी एकदा सांगतो आणि हे ओझं हलकं करतो असं झालं होतं. मात्र देवेंद्र तुम्ही मी आता जे काही सांगितलं त्याची वाच्यता त्यातले शब्द कधीही कुठेही बोलणार नाही, याची वाच्यता करणार नाही असे वचन मला द्या. अन्यथा माझे अस्तित्व धोक्यात येईल. नाही नाही, त्याबद्दल आपण निश्चिंत असावे. मी आपला ऋणी आहे मुनिवर की आपण याबद्दल आम्हाला पूर्वसूचना दिलीत. हो देवेंद्र हे तर माझे कर्तव्य आहे. आता माझे इथले कार्य संपन्न झाले. मी आपली रजा घेतो. नारायण 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 नारायण. या संकटासाठी एक योजना आखायला हवी. ती योजना अशी की हे संकट निर्माण होण्याआधीच त्याला पायी चिरडून टाकणे हे इष्ट आहे. निसर्गानं देखील माऊली स्त्रीचं महात्म्य आणि थोरवी मानली आहे. या स्त्री शक्तीला त्रिवार वंदन करतो आणि हा स्त्री शक्तीचा जो जागर आहे हा उत्सव मनोभावे साजरा करतो.